श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात ही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात. देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे. तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून 8:51 असणार आहे. आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग यांचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा, किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता. दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करतात। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत। त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। खिरीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं। त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो। म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात। तर अशा रीतीने आपल्याला सर्व देवपूजा करून झाल्यानंतर सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं। त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पुराणात आणि वेदांमध्ये पिंपळाचा महिमा सांगितला आहे। वेद आणि उपनिषदांमध्ये पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे। हिंदू धर्मग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येक कळी, प्रत्येक पान आणि प्रत्येक फांद्यांमध्ये 64 कोटी देव वास करतात। पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा दिवसातून 3 वेळा करावी आणि त्याला जल अर्पण करावे। दारिद्र्य दुःख दूर करेल आणि दुर्दैव नष्ट करेल। पिंपळाचे झाड पाहणे आणि पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते। साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी याच पिंपळाच्या झाडात वास करतात। त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पुण्य तर मिळतेच मिळते, शिवाय पितरांचा आपल्याला आशीर्वाद सुद्धा मिळत असतो। तर जो आपण दिवा घेऊन गेलेले सर्वप्रथम तो आपल्याला दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवायचा। त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले ते जल आपल्याला पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं आहे। अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं 1 पान हे घरी घेऊन यायचं आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली पडलेलं खाली पिवळं झालेलं पान असेल तरीही चालणार आहे, ते घेतलं तरीही चालेल। आता काही कारणास्तव खाली पडलेलं पान नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम हात जोडून क्षमा याचना करायची आहे आणि आपल्याला कोणत्या इच्छापूर्ती करता हे पान हवं आहे ते श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते पान जे आहे ते तिकडनं तोडायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आणि ती पूर्ण करण्याकरता श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते पान घेऊन आपल्या घरी यायचं आहे। घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा। आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीनेच आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची। आता तुमची जी पण इच्छा असेल, जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला त्या पानावर अगदी थोडक्यामध्ये लिहायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिथेच देवघरामध्ये बसूनच त्या पानावर काही सेवासुद्धा करायच्या आहेत। हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं। तर विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आणि हे पान जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर अर्पण करायचे। संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला हे पान जे आहे तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे। जसं की तुमच्याकडे नदी असेल, तलाव असेल किंवा समुद्र असेल तर तिथे तुम्हाला हे पान जे आहे ते घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते प्रवाहित करायचं। एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।